आता इथे तुम्हाला दिसत असेल की ही आपली मोटर आहे। नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या ना विहिरीवरती आलेलो आहे आणि इथं आपली तुम्हाला दिसत असेल की इथं आपली मोटर आहे। तुम्हाला माहिती आहे का मोटर चालू कशी केली जाते? आता आपल्या विहिरीवरची मोटर चालू कशी करायची ना ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपली मोटर आहे। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे हिरवं काय, तर हा आहे ऑटो मोडवरती, की आपल्या लोकल भाषेमध्ये होतं की आम्ही बाबा बसवलं मोटरीवरती। तर बाबा म्हणजे काय ते हे ऑटो मोडसाठी आहे, की ज्यावेळेस लाईट येईल ना, आपण हा ऑटो मोडवरती जर ठेवला, आता ऑटो मोडवरती आहे, ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस मोटर चालू होते। आणि आता आपण ठेवणार आहे मॅन्युअल मोडला, की आपल्याला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मोटर चालू करण्यासाठी। आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की नाही, ह्या ठिकाणी हे आपलं मशीन आहे आपल्याला मोटर चालू करण्यासाठी। तर ह्या ठिकाणी दोन स्विच आहेत, एक पांढऱ्या रंगाचं अलीकडे ते थोडं मोठं आहे आणि हे थोडं छोटं आहे। त्यासाठी आपण आता मोटर चालू करण्यासाठी ना आपण ही काठी वापरणार आहे, कारण इथे तुम्हाला दिसत असेल की ना जे बॉक्स आहे तो लोखंडाचा आहे। तर पावसाळ्यामध्ये करंट लागण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपण आहे ना ही काठी वापरणार आहे, जी की बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, ज्यामुळे आपल्याला करंट लागणार नाही। तर ह्या ठिकाणी जे दोन स्विच आहेत ना, हे बारकं पांढरं आहे ना, ते नाही आपल्याला हे करायचं। डाव्या बाजूला जे मोठं आहे ते आपण आता काठीने प्रेस करणार आहे। तर हे पहा, आवाज आला। तर या ठिकाणी आता आपली मोटर सुरू झाली आहे। मोटर सुरू झाली ते पाहण्यासाठी काय करायचं, इथं यायचं आणि फक्त आपल्या ना पाईपाला असं आहे ना, फुटबॉलचा जो पाईप आहे त्याला हात लावायचा। तुम्हाला जर प्रेशर जर जाणवला की ना पाणी ओढलं जातं आहे, तर समजायचं की आपली मोटर सुरू झाली आहे। आता मला प्रेशर जाणवतं म्हणजे आपली मोटर सुरू झाली आहे आणि इथं आपली अशी विहीर आहे। तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगितलं की आपली मोटर चालू कशी करायची, आणि अशाच नवीन कंटेंटसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। तुमचा चॅनल कृषीदूत केतन।